दुःख तर खूप आहे बघा मित्रांनो माझ्या आयुष्यात. सगळ्यात मोठं दुःख तर काय माहिती आहे का, मुलगा वारला. एवढा मोठा 17 वर्षाचा मुलगा केला, तो अचानक करंट लागून मेला. दररोज टेन्शन तर येतच ना हो आईवडिलांना, बरोबर का. आणि विशेष गबाळा हे जुळी 2 बाळं आहेत ती, त्यांना मी आवरते, सावरते, सांभाळते. पण कसं त्यांना सांभाळताना सुद्धा ना त्याच्या भरपूर आठवणी येतात. म्हणजे ह्यांनी जो म्हणजे काय लहानपणी केलं ना, ते लगेच मला असं वाटतं हां त्यांना पण असं करत होता ना, बरोबर का. बघ असं वाटते का नाही प्रत्येकाला बघा. आणि त्याच्या लहानपणीच्या आठवणी बघा. एक वडील काय असतो माहिती आहे का, तो सकाळी त्याची ड्युटीच असते ना, सकाळी 8 वाजता कामाला जायचं, संध्याकाळी 6 वाजता घरी यायचं. आल्यानंतर मुलांसंग खेळायचं, बसायचं, गप्पा मारायच्या, थोडं त्यांना खेळवायचं लहानपणी. मोठं झाल्यानंतर त्यांचा अभ्यास घ्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, शाळेत काय चाललं हे बोलायचं, विचारायचं, बरोबर का. पण लहानपणी त्यांच्या जवळजवळ 5 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षानंतर सुद्धा मुलं मोठी होतात, बरोबर का. तोपर्यंत काय असतं की आई घरी असते, बरोबर का. त्यांचे पप्पा कामाला गेलेले असते, त्याच्यामुळे त्यांनी काही दिवसभर नसते. पण दिवसभर मुलांना जास्त सहवास असतो कोणाचा, आता ज्यांच्या घरी आजी आजोबा नाहीत, बरोबर का, त्यांचा नसतो. किंवा ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत त्यांचा सहवास असतो जास्त, कारण ते पण घरी असतात, बरोबर का. आणि आई मग काही कुठल्याही गोष्टीला ते मुलं कुणाला हाक मारतात पहिल्यांदा आई ही नाही ती नाही. 5 वर्षापर्यंत तर त्याच्या इतक्या म्हणजे खेळणं, बसणं, उठणं, मुलाच्या आपल्या कितीतरी आठवणी आईच्या हृदयात असतात, बरोबर का. मग त्यानं जी लहानपणी गोष्टी एखादी जर अशी केलेली मला आठवली ना, की लगे मी ह्या पोराने केलेली आठवली ना, मग मला लगे लक्षात येते की बघ हा पण तसाच करत होता लहानपणी, असं वाटतं मला. पण लय मोठं दुःख आलं आयुष्यात. हे दुःख कुणाच्याच आयुष्यात यायला नको होतं, पण आलं, देवानं आणलं शेवटी आमच्या आयुष्यात दुःख. कारण एकच मुलगा आणि एकच मुलगी ज्यांच्या आयुष्यात आहे ना, त्यांचा 17 वर्षाचा मुलगा गेला आहे ना, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचं बाळ गेलं आहे ना, त्यांची अवस्था काय होती विचारा त्यांना. तशी आमची अवस्था झाली होती, लय म्हणजे बिकट अवस्था झाली होती. नंतर ही बाळ झाल्यानंतर जरा थोडा आधार वाटला जीवाला की बाबा आहेत आपल्यासाठी. म्हणजे आम्ही ह्यांच्यात जरा थोडं विसरल्यासारखं, म्हणजे विसरत तर नाहीच आहे आपण, पण ह्यांचं काहीतरी काम वगैरे, ह्यांना खेळवताना, बसताना, उठताना त्याच्या भरपूर आठवणी येतात, बरोबर का. त्यानं पण असं करत होता, अशा उलट जास्त आठवणी त्याच्या आपल्या हृदयात येते की बाबा हा असा करत होता, तसं करत होता. मग त्यानं गेल्यानंतर मग ही 2 झाली. सगळे म्हणायला लागले की बाबांनो, देवाने एक नेलं पण 2 दिली, देवाने एक नेली पण 2 दिली. ते सगळ्यांचं बरोबर आहे, मान्य आहे, एक नेली 2 दिलं. पण तो मोठा होता, त्याचं किती वय झालेलं, 17 वर्षाचा तो मुलगा. आता ह्यांना आम्हाला 17 वर्षाचा करेपर्यंत आम्हाला देव ठेवतो का नाही हे आपल्याला माहिती आहे का, कारण कुणाचं आयुष्य किती आहे हे माहीत नसते. मग जर समजा आपल्या माघारी ह्यांचं काय होईल, आपल्या मुलांचं, हे अजून छोटी आहे ती, आपल्याला उद्या कदाचित काय झालं तर आपल्याच पोटचा मुलगा गेला आहे ना म्हणल्यानंतर आपलं काय होणार आहे, आपल्या आयुष्याचं काय होणार आहे, असं वाटते का नाही. आपल्याला जर उद्या काय झालं तर आपल्या मुलांना कोण मोठं करणार, बरोबर का. मुली तर लग्न होऊन नांदायला जाणार तिने तिच्या गावला. मग आई बाबा एवढी आपल्या मुलांची काळजी कोण करते, भले ती मोठे झाल्यानंतर सांभाळत नसतील, काही अडचणी असतील, ती शेवटी नशिबाचा भाग आहे, बरं का. देव काय ठरवलं आपल्या आयुष्यात काय सांगता येत नाही. पण जोपर्यंत ते अज्ञात आहेत तोपर्यंत तर मुलांना आपलं लहानाचं मोठं करणं हे आपल्या आईवडिलांचं कर्तव्य आहेच का नाही, प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे का नाही. मग त्याच्यामुळं असं भीती वाटते की बाबांनो आपल्याला काय मी तर देवाकडं रोज प्रार्थना करते की देवा ह्यांना लहानाचं मोठं करूस तर आम्हाला काही होऊ देऊ नये. कारण आणि समजा आम्हा दोघांपैकी जर कुणाला एक जणाला काय झालं तरीसुद्धा आम्ही
तिनं मुलांना कसं संगोपन करू, कसं मोठं करू, असं सतत टेन्शन राहतं आहे ना. कारण का तो 17 वर्षाचा होता. आता ह्यांना जर आम्ही 17 वर्षापर्यंत करेपर्यंत तो किती मोठा झाला असता सांगा बघू. त्याची लेकरं त्याच्या हाताखाली आली असते असं मला मला म्हणजे मी एक कुटुंबातली आहे, गरीब कुटुंबातली, म्हणून मला असं वाटतं, बरोबर का. कारण हाताखाली आलेला मुलगा जर सगळे अचानक गेल्यानंतर माणसाला लईच दुःख होतं आणि एवढं मोठं दुःख झालं आहे प्रमाणाच्या बाहेर आहे. भरूनच ती उणीवच भरून काढता येत नाही असं दुःख झालं आहे आमच्या आयुष्यात, घडले असं आयुष्यात. आणि असं कुणाच्या आयुष्यात घडू नये असं मला वाटतं वैयक्तिक. देवानं कोणाच्याच आयुष्यात आपल्या डोळ्यात एखादा आपला मुलगा तरी नेऊ नये बघा, तो कसाही असू द्या. कारण आईवडिलांचा जीव आपल्या मुलात सगळ्या जेवढे मुलात गुंतलेला असतो, मुलगी असो मुलगा असो, आपल्या लेकराबाळात आईवडिलांचा जीव गुंतलेला असतो, बरोबर का. त्यांना लहानाचं मोठं करायसाठी त्यांनी स्वतः कितीतरी कष्ट केलेलं असते, कितीतरी कठीण परिस्थितीतून त्यांनी आलेले असते ते. आणि अशा कठीण परिस्थितीतून येऊन त्यांनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलेलं असतं. कोण असं व्यक्ती नाही आहे की आपल्या बाळांना असं रस्त्यावर सोडून देऊन तो स्वतः आयुष्यामध्ये राहिला आहे म्हणून सांगा. कारण तो मुलांच्यासाठी तो कुठल्याही कठीण परिस्थितीला तोंड द्यायला सामोरं जातो. मग माझं काही चुकलं असलं तर माफ करा मला, पण मी जरा भावनेच्या भरात जास्तच बोलून गेले. कारण माझा मुलगा वारल्यामुळे मला असं बोलले असेल, कदाचित चुकलं तर माफ करा मला. चला तर बाय.